हे आमचे रोड नीट करून द्या, पाण्याचे गल्ल्या नीट करून द्या. वडगाव शहरी समाचार मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी आलो, येरवडा या गावी. ताई, आता जे नगरसेवकाची जी हवा चालली इलेक्शनची, तर आपले इथून मागे जे नगरसेवक झाले त्यांनी काय काम केलेत का? केले होते, पण परत आता रोड खराब झालेत, चंबूरचे काम चालू, नळांचे काम चालू आहे चालू. काय बोला ना. राशन कार्ड नाव टाकायचे ते ना, ते म्हणतात आम्हाला ना माहिती. कोण म्हणतं? नगरसेवक म्हणतात, अजून कोण म्हणणार आहे? नगरसेवकांनी म्हणजे तुम्ही गेलतात का? पण गेलतो, जाऊन आला. हा, म्हणजे पोरांचे नाव टाकायचे, सोनांचे नाव टाकायचे, ते म्हणतात की नाही होत, नाही होत नाही होत. का? फक्त आमचे हे रोडचे काम नीट करून द्या बस. अच्छा. आणि बाथरूमची व्यवस्था वगैरे कशी आहे? संडास बाथरूमची? लाईट बाथरूम खराबच तिकडे सरकारी आहेत ते, आणि लाईटी पण बंद सध्या. बोला ना मावशी, तुम्ही सांगा ना. 2 मिनिटं सांगा ना. चेंबरच्या लाईन, कचरा घ्यायला कोणी येत नाही, हा, झाड मारायला कचऱ्याची व्यवस्था कशी? महानगरपालिका झाडू झाड मारायला येत नाहीत, कोणीच नाही येत. कधी मध्ये येतात ते, कचरा एका बाजूला लावून पळून जाते. अच्छा. पण आता आपली काय अपेक्षा आहे? या जो नगरसेवक निवडून येईल त्यांनी काय करायला पाहिजे? प्रथम काय करायला पाहिजे? रस्त्याचे काम केलं पाहिजे, लाईटीचे काम केले पाहिजे. सर्वात आधी पहिली पाण्याची व्यवस्था, झाडू बिडू मारून, नाही का? पाऊस काय तिथं पाणी लय जमतय दारांनी, सगळं दार. नदीच होती ना, का हे आजच आहे पाणीचं, का एवढं पण पाणी थांबत नाही, का इथं खड्डा. अच्छा. नळाचं पाणी कसं येतं? आम्हाला माझं घर तिथं, आम्हाला सकाळ सकाळ ना घाण पाणी येतं, मग जरा न सोडला ना मग नंतर चांगलं पाणी येतं, पण पाणी येतं घाण. घाणीचं पाणी, नाही का? चला, या तुम्हाला 1 मिनिट. या आता मीडिया वाले ना, तुम्हाला दाखवतो आता बघा जरा इकडे. पाणी. का हे रोड, का इथं माझं घर आहे, एक माझा मोठा मुलगा राहतो, का इथं सगळं पाणी साचतंय. का इथं हे रोड बघा, इथं कॅमेरा फिरवा ना, हे बघा, का इकडे बघा, इथं पाणी साचतंय, इथं पाणी साचतंय. पण मावशी, कचऱ्यासाठी महिला वगैरे येतात का? हा, येतात ना, गाडी येते का? महिला येतात? महिला येतात. महिला येतात. हा, ताई, जर 2 मिनिट. 1 मिनिट. पाण्याचे प्रॉब्लेम काहीच नाही, हा. पाणी भरपूर आहे, हा. पाण्याला काहीही टंचाई नाहीये. हा. व्यवस्था कशी पाहिजे? हल्लीचे हे मंडळाची लोक आहेत, ही मंडळाची पोरं 10-12 गोळा होत्यात, नगरसेवक जातात, म्हाताऱ्या कोताऱ्याला वांटत राहत नाही, कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम आहे, हे काहीही सॉल्व्ह होत नाही. का की मंडळाची लोक देणगी म्हणून घेऊन येतात, आणि त्यांच्यामुळे ते नगरसेवकाकडे गेलं की ती कामं करायला मागत नाही. अच्छा. काम कशी पाहिजे? दारामध्ये स्वच्छता पाहिजे, लाईट पाहिजे, म्हणजे लाईट आहे ते कोणत्या आम्ही आमचं करून घेतो. मी पण एक कार्यकर्ती आहे, पण हे असं रॉंग येते. मग आता जे नगरसेवक नव्हते, कोण नव्हतं, तर इथं कोण काम करत होते? काम करते हे काय, खड्डे मिड्डे कसे पडले ते तसंच हे काय तसंच पडलंय. कुठं कोणी आणून टाकताय, कोणी म्हणजे आता गणपती बसलं तर पोरांनी फोन केला तर ते डांबराचे काम गाड्या आणतात, ते वरच्यावर टाकतात, रस्ते झाले तर वरती, घर गेल्यात खालती. अच्छा. मग ही रस्त्यांची, हे आमची घराची हे कोणतं चॅनल आहे? वडगाव शहरी समाचार. अच्छा, नीता गलांडेंनी पाठवलं का? नाही नाही, आम्ही आलो. अच्छा, नागरिकांची समस्या काय आहे? तिथं काम केलं ते तसं ठेवलं तिथं, ते बघा खड्डे, हे काय इथं समोर बघा, हे इकडे ये. किती वर्षापासून राहता इथं? मी तसं तर आता 30 वर्षात अगोदर. जे नगरसेवक पहिले जे झाले त्यांनी काय काम केलं आपल्या इथं? तसं पहिलेच लाईटचं करून गेले ते डीपी बसवलं. हा. त्यांनी जे खोल दूर ठेवले हा. ते आहे तसेच पडलेले, उलट रॅबिट आम्ही स्वतःहून बाहेर फेकले, उचलून. लहान मुलं येतं जातात, 2-3 वेळा पडले मुलं. अच्छा. तर सगळं जरा थोडं काम करून दिलं तर जरा बरं पडले. अच्छा. तर जे आता इथून पुढे जे नगरसेवक होणार आहेत त्यांच्याकडून काय आपली अपेक्षा आहे?
चालेल, ते ज्यांनी करून दिलं त्यालाच आपण हे करू, तसं काही नाही. आमची अपेक्षा आहे आमचे काम या ना इकडे. आमचे काम करून देणार, आम्ही त्याला सहाय्य करू भरपूर वेळा. बरोबर, धन्यवाद. वडगाव शिरी समाजाची बात केल्याबद्दल. तुम्हाला वाटलं तर बाथरूम पण दाखवते मी. आमची शिकायत बाथरूमची आहे. ओके. हा बोला ना. हा हॅलो, बाथरूम बद्दल शिकायत करायची आहे. कारण घाण साफसफाई करायला कोण येत नाही आणि त्याच्यात बाई ठेवलेली नाही, बाई राहती जाती. आणि आता बाथरूमची अशी हालत आहे की धुवायला सुद्धा कोण नाहीये. आणि कोणी तक्रार घेतली, तक्रार केलेले तेव्हा आता दुरुस्ती केली बाथरूमची. नाही तर महिला एवढी वासिटी म्हणजे किडे पडायला लागले. बाथरूमची बद्दल कोणी शिकायत घेत नाही, कोणी काय येत नाही, करत नाही. हे का समोर त्याला तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा लागलं तर. हे बघा किती घाण आहे. दुरावस्था एकदम. हा? कोणी याची केअर घ्या ना. बघा लाईट सुद्धा नाही. मोटर लावलं तर पाणी नाही, काढायला कोण नाही. लय घाण आहे ही बाथरूम. अहो, तुमची सुधारणा काय व्हायला पाहिजे? मागील नगरसेवकांनी काय काय काम केलं किंवा केलेत का नाही, का आलेत का नाही? आता काय ते बाथरूमचे साहेब बाबा आमची ओरड, आम्हाला बाथरूमच नाही. बाथरूम आहे हाय पण त्याला धुवायला कोणच नाही. लय मरणाची घाण होती. आणि 1-2 दिवस राहतात लगेच जातात, 1-2 दिवस राहतात लगेच जातात. पाणी लाईट काहीच नाहीये. हा बरोबर, धन्यवाद. बोला दोन शब्द काय म्हणायचं. बोला ना. बोला ना, बोला. अरे बोलायला काय हरकत आहे. आपण आता इथं आलो, इथं कोणाला विचारायचं? 1 मिनिट. हा या. अहो मावशी इकडे आहे. आता जे मागील नगरसेवकांनी काही कामं केलेत का? काय व्हायला पाहिजे? आपल्याला कोणी मदत केली? हा, दुर्गेश भाऊजींनी माझ्या मुलीचं ऍडमिशन करून दिलं अग्रसेन हायस्कूल मध्ये. आयटी मधनं फॉर्म लागला होता नाही का, फ्री मध्ये करून दिलं. फ्री मध्ये करून दिलं का? काय त्यांनी पैसे वगैरे काय घेतले? काय काहीच नाही. म्हणजे आपल्या शिक्षणाचं त्यांनी बघितलं नाही का, नंबर लावून दिला आहे ना. म्हणजे अजून दुसरे काय कामं केले? काय करतात ते? ते तसं आहे का, लाईट गेल्या सांगतात फोन ते करून, पाण्याचं ते टाकलेलं आहे लाईन. इकडे पहिले नगरसेवक कोणी आलते का नाही? गल्ली बोळामध्ये असे फिरतात का नाही दुसरे कोणी? नाही ना. ठीक आहे चालतंय. म्हणजे दुर्गेश भाऊ वाटागड्यांनी काम केलंय पहिलं तुमच्या माझ्या मुलीचं तेवढंच केलं शाळेचं नाही का. शाळेचं केलं हा, ना? आयटी मधनं फॉर्म. धन्यवाद. आपण मावशी, आता जे नगरसेवक जे झालेत पहिले ते आपल्या वस्तीत आलेत का? त्यांनी आपले काय काय कामं केलेत? नाही काहीच नाही. हा? नाही काहीच नाही ना. मग तिकडून येतच नाही, काय नाही ना. काय आहे मग आता? काय सांगायचंय? मग येतच नाहीत कोणी, काही नाही. मग काय बोलायचंय कोणाला? हा. आता जे नगरसेवक होते त्यांनी काय काम करायला पाहिजे या वस्तीसाठी? काय सांगावं मी? काय सांगायचं आता? हा तुम्हालाच कळायला पाहिजे काय करायचं काय नाही ते आता. लाईटीची व्यवस्था वगैरे आहे का? लाईटीची आहे, लाईटी बीट आहेत, लाईटी बीट. पाणी चांगलं पाणी येतं येतं का? आम्हाला चांगलं. आपण संडास बाथरूमची व्यवस्था म्हणे काय सरकारी आहेत संडास. विचारू? चालू झालं का? आपण यांना विचारू. दादा, आपण आपलं नाव सांगा. माझं का? हा. हरिचंद्र शिरसाट. आता जे मागे इलेक्शन झाले नगरसेवक वगैरे होते ते आपल्याकडे आलेत का? आपले काय काय काम केलेत त्यांनी? नाही काय आलेच नाही ते. हा. जसं इलेक्शन झालं तेव्हापासून आलेच नाही. लॉकडाऊन पासून त्यांची गाठ भेटच नाही. अच्छा, म्हणजे लॉकडाऊन झालेत ते पण है ना? नगरसेवक पण लॉकडाऊन झालेत. अच्छा, आपल्या काय समस्या काय होत्या? आमच्या समस्या अशा होत्या, या ड्रेनेज लाईन टाकून द्यावं, लाईटीची सोय हो, रस्त्याचे काम करावा. आणि काही रात्रीच्या टायमाला पोरं सोरं जास्त दंगा मस्ती करते, त्यांच्यावर नेत्रदान करावं. अच्छा, जे पोरं दंगा बसती करते पोलीस चौकीला आपण कळवलंय का? कळवलेलं आहे बरेचशे वेळा. मग काय डिपार्टमेंट पण लक्ष देत नाही का? ते पोलीस डिपार्टमेंट लक्ष देत नाही. हा. ते काय फक्त कायद्याने फक्त कंप्लेंट लिहून घेतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. अच्छा, आपले चेंबरचे वगैरे काही काम झालेत का? नाही ना, बाथरूम मध्ये पाणी येतंय, चमराचं किडे बिडे येतात. पाणी साचल्यावर पाणी आलं सुरुवातीला का घाण येतं आणि मग पाणी येतं. मग असं चालू आहे. पाण्याच्या सुविधा झाल्या पाहिजे.
ड्रेनिंग लाईनच्या सुविधा झाल्या पाहिजे. पाणी घरात साचत येत आहे बाथरूम मध्ये, मग ते जाऊन कंप्लेंट द्यायला लागते. आणि मग ते आल्याच्या नंतर पाणी गेल्याच्या नंतर येते तर मग बघ परत जाते, काम करीत नाहीत, गाळ काढीत नाहीत ते. साफसफाई अजिबात करत नाही ड्रेनेज आहे ना. हा आणि ते ड्रेनेज लाईनचं पाणी हे पिण्याच्या लाईनीमध्ये येतं. हा पिण्याच्या लाईनीत येतं. मग हे असं आता जे नगरसेवक समजा निवडून येईल तर त्याने काय काम करायला पाहिजे? त्यांनी सारे केलं पाहिजे. नळाचे काम, परत ड्रेनिंग लाईनचे जास्त केले पाहिजे, लाईटीचे केले पाहिजे व्यवस्थित, रोड बार्डिंग केली पाहिजे. आणि हे लोक धिंगा मस्ती खेळते तर रोडवर दगड धोंडे फेकतात, पितात, खातात, धिंगाणा करतात चौकामध्ये, ते थांबलं पाहिजे. पोलीस इथं हे केलं पाहिजे ना, तैनात केले पाहिजे. धन्यवाद. काय धन्यवाद.